नमस्कार मैत्रिणो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की गोधडी कशी शिवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, कसं होतं आपल्या घरामध्ये भरपूर अशा साड्या असतात की जेणेकरून खूप वर्षाच्या असतात आणि मग काय होतं दरवर्षी नवीन नवीन काहीतरी पॅटर्न येतात आणि मग आपण त्या नवीन साड्या खरेदी करतो। मग जुन्या ज्या आपल्या अगोदरच्या असतात, आपण कार्यक्रमाला घेतलेल्या असतात का किंवा दिवाळीत घेतलेल्या असतात, म्हणजे खूप वर्षापूर्वीच्या, म्हणजे 5, 6, 10 वर्षापूर्वीच्या, आणि त्या साड्या पूर्णपणे नवीन असतात आणि रेग्युलरच्या साड्या घालतो त्या पण आपण एक 6-7 वर्षभर घालतो आणि पुन्हा काय होतं, साडी काय फाटत नाही आणि आपल्याला ती साडी नेसून नेसून फार कंटाळा येतो। अशा करत करत आपल्याकडे भरपूर साड्या साठतात। मग आपल्याला प्रश्न पडतो की खूप छान साड्या आहेत पण नेसू पण वाटत नाही आणि टाकू पण वाटत नाही। तर त्यावेळेस सुंदर आणि छान अशी आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्या साड्या टाकून न देता सुंदर अशी गोधडी कशी शिवायची ते मी सांगणार आहे। आता आमच्या इकडे त्याला गोधडी म्हणतात, काही ठिकाणी त्याला दुपटं म्हणतात, तर काही ठिकाणी त्याला वाकळ म्हणतात। तर तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये त्याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा। तर मैत्रिणींनो, काय होतं, आपल्याला 12 महिने या गोधडीची गरज लागते। आता तुम्ही म्हणाल की उन्हाळ्यात या गोधडीची काय गरज आहे, उन्हाळ्यात भरपूर ऊन असतं। हो, मान्य आहे मैत्रिणींनो, पण कसं होतं, काय कायांचं घर म्हणजे जे बंगले वगैरे असतात त्या ठिकाणी खूप अशा गार अशा फरशा असतात स्टाईलच्या, त्यावेळेस त्या फरशाने सुद्धा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो। सतत त्या फरशांवर चालत राहिल्यामुळे आपला संधिवाताचा त्रास होतो। मग तुम्ही जर एखादी सतरंजी टाकली आणि त्याच्यावर एखादं वाकं किंवा गोधडी जरी हांतरून तुम्ही त्याच्यावर झोपला तरी तुम्हाला संधिवाताचा त्रास होत नाही। आणि एरवी थंडीच्या दिवसात तर आपल्याला उबदार गोधडी गरजच असते, उबदार गोधडीची। आणि पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा खूप थंड हवामान असतं, त्यावेळेस सुद्धा आपल्याला गोधडीची फार आवश्यकता असते। म्हणजे 12 महिने आपल्याला या गोधडीची, या दुपट्याची, या वाकळाची अत्यंत आवश्यक असते। आणि त्या साड्या टाकून न देता, वाया न घालवता सुंदर अशी गोधडी कशी बनवायची ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर चला मैत्रिणींनो, आपण करूया सुरुवात। जर तुम्हाला थोडंसं जाडसर नको असेल तर तुम्ही 4 साडीच्या किंवा 5 साडीच्या करू शकता, जेणेकरून तुम्हाला शिवताना सुद्धा त्रास होणार नाही आणि ती घाण झाली तर तुम्हाला धुता पण येईल, या दृष्टिकोनातून तुम्ही बनवा। आता येथे मी 2 साड्या, म्हणजे खाली एक घातलेली आहे, वर एक घातलेली आहे, आतमध्ये पूर्णपणे मी एक बेडशीट टाकलेला आहे, म्हणजे थोडंसं मी जाडसर कमी केला आहे की जेणेकरून आपल्याला धुता पण या। साधारणतः तुम्ही 5 ते 6 साड्यापर्यंत शिवू शकता आणि खूप सुंदर आणि छान ही गोधडी होते। मला जमतंय म्हटल्यावर तुम्हाला सुद्धा 100% मैत्रिणींना जमणार। आणि स्टेप बाय स्टेप कसं शिवायचं, कसं हाताने अगोदर शिवायचं, नंतर मशीनवर कसं शिवायचं ते स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा। तर सुरुवातीला मैत्रिणींनो काय करायचं आहे, ज्या साड्या आपल्याला गोधडीमध्ये घालायच्या आहेत ना, त्या साड्या घ्यायच्या आहेत। आता तुम्हाला जर खॉट एवढी करायची असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता। आता मी इथे खॉट एवढीच केलेली आहे। तुम्हाला जर खॉटपेक्षाही मोठे हवे असेल तर तुम्ही थोडीशा मोठे साडीचं अंतर ठेवू शकता। तर अशा पद्धतीने बघा, मी साडी जी आहे ते एका साईडने शिवून घेतलेली आहे आणि आता त्याचा जो मध्य आहे त्या मध्यातून मी कटिंग करून घेत आहे। आता बघू शकता, अशा पद्धतीने एक साईडने ही साडी शिवून घेतलेली आहे आणि आता जो मध्य होता त्या मध्यापासून मी साडी कटिंग केलेली आहे आणि बरोबर शिलाई मध्ये यावी अशा पद्धतीने आपल्याला ही साडी टाकून घ्यायची आहे। असं जर तुम्ही टाकलं ना तर खॉट एवढं बरोबर रुंदीला पण उंचीला पण आपली गोधडी होऊ शकते। तुम्ही जर सिंगल साडी जी आपण नेसतो त्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुमची गोधडी खूप लहान होते रुंदीला। अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा, जेणेकरून तुमची गोधडी आहे ती रुंदीला पण मोठी होईल आणि उंचीला पण मोठी होईल। आणि आता आपल्याला घालायचं आहे एक बेडशीट। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये काहीही असेल तर तुम्ही घालू शकता। आता मैत्रिणींनो, कसं होतं, आपल्या घरामध्ये पेटीकोट असतो, तुमचा परकर असतो, टॉप असतात, ते तुम्ही घालत नाही, ते सुद्धा तुम्ही तुकडे तुकडे करून असे मोठे मोठे चौक तुम्ही आकाराचे साडीसारखं करून जरी आत घातलं तरी चालू शकेल। आता येथे बेडशीट एक होतं, 2 साड्या होत्या, या पद्धतीचंच मी शिवणार आहे, जेणेकरून धुवायला पण आपल्याला घाण झाली तर धुता पण यावी आणि आपल्याला पांघरता पण यावी, एक व्यक्तीला पांघरता येईल अशा पद्धतीने मी हे शिवलेले आहे। तर बघू शकता, आता खाली दुसरी लाल साडी आहे
तीही तशा पद्धतीने शिवायची आहे, तीही मधून कट करायची आहे आणि मधी शिलाई येईल अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे. तर मैत्रिणींनो, लगेच तुम्ही शिवायला घेऊ नका. आपल्याला काय करायचं आहे, पूर्णपणे टाके आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि टाके घातल्याशिवाय तुम्ही शिवायला लगेचच बसू नका. तुम्ही जर शिवायला लगेच बसला तर काय होतं, आपण जे आतमध्ये घातलेला आहे तो पूर्णपणे घोंगता होतो आणि आपली गोधडी चांगली होत नाही, मध्येच गट्टे गट्टे असे निर्माण होतात. तर तसं होऊ नये. प्लेन गोधडी आपण जसं चादर इतर वस्तू आणतो त्या पद्धतीने व्हावे यासाठी तुम्ही व्यवस्थित असे टाके घालून घ्या. तर इतर कोणतेही तुमचे टॉप पेटीकोट ते असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, पण घालायच्या अगोदर पूर्णपणे शिवून घ्या. साडीसारखा मोठं असं तुम्ही सतरंजीसारखं करून घ्या आणि मग आतमध्ये घाला. तुकडे तुकडे घालू नका, त्यामुळे घोंगता होऊ शकतो, त्यामुळे एकत्र कापड येऊन जाडसर एका साईडला होऊ शकतं, त्यामुळे आपली गोधडी प्लेन व्यवस्थित सुंदर टॉप टी फिनिशिंग सहित होणार नाही. आणि शक्यतो असं हाताने घालताना पूर्णपणे जे साडी आहे मध्ये मध्ये जे थोड्याफार चुन्या पडलेल्या आहेत त्या पूर्णपणे हाताने आपल्याला एकसारख्या करून असं बाहेरच्या साईडला ढकलायचं आहे, की जेणेकरून ते आपण गोट घालतो त्या गोटमध्ये ते गेलं पाहिजे आणि आपली गोधडी वाकं आणि दुपटं हे व्यवस्थित प्लेन व्हावं. यासाठी ही प्रिकॉशन घ्या. थोडासा वेळ लागू द्या, पण फिनिशिंग सहित छान सुंदर शिवून घ्या मैत्रिणींनो. अर्धा तास तर आपल्याला हे आधी खाली घालून घ्यायचं आहे, पूर्णपणे काठ आधी शिवून घ्यायचे आहे. नंतर मध्ये सुद्धा आपल्याला पूर्णपणे टाके घालून घ्यायचे आहेत. गडबड करून तुम्ही जर खाली न घालता जर शिवायला बसला तर तुमची गोधडी चांगली तुम्हाला शिवता येणार नाही. पूर्णपणे आज जे आपण मटेरियल घातलेलं आहे ते पूर्णपणे गोळा होऊ शकतं आणि पूर्णपणे तुम्हाला शिवता येणार नाही, त्यामुळे हा त्रास थोडासा सहन करा. तुम्हाला जर गोधडी चांगली शिवायची असेल तर अगोदर तुम्हाला हाताने टाके घालावेच लागणार, त्याशिवाय गोधडी हे मशीनवर घेता येत नाही, याची तुम्ही दक्षता घ्या. मग बऱ्याच ताईंना गोधडी कशी शिवायची हे माहिती नव्हतं, तर म्हणलं चला आपण हा व्हिडिओ शूट करूया. त्यासाठी मी व्हिडिओ शूट केलेला आहे. येथे सतरंजी होती, 2 साड्या मी येथे घातलेल्या आहेत, की जेणेकरून घाण जरी झालं तर आपल्याला धुता यावे. शक्यतो तुम्ही 5 ते 6 ते 8 साड्यांचं पण शिवू शकता, पण ज्यावेळेस घाण होतं त्यावेळेस मात्र आपल्या घरात जर कोणी नसेल आणि आपल्याला एकटीला धुवायचं असेल तर ते उचलता यावे, या दृष्टिकोनातून तुम्ही शिवण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या घरात साड्या वगैरे असतील तर फेकून न देता तुम्ही या पद्धतीची गोधडी नक्की शिवा मैत्रिणींनो. हिवाळा असतो, पावसाळा असतो, उन्हाळा असतो, प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला उबदार काहीतरी लागतंच, कारण कधी आपण आजारी पडतो. आजारी पडल्यावर सुद्धा थंडी वाजून येते, त्यावेळेस सुद्धा आपल्याला वाकळची, दुपटेची, गोधडीची अत्यंत आवश्यकता असते. त्या गोष्टीची किंमत ना आपल्याला अत्यंत थंडी पडल्यावरच जाणीव होते. उन्हाळ्यात आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव होत नाही आणि आपण मात्र आपल्या घरातील कपडे इतरांना देऊन टाकतो किंवा टाकून देतो, पण त्याची गरज ज्यावेळेस थंडी पडते, ज्यावेळेस पाऊस पडतो, ज्यावेळेस वातावरण थंड होतं त्यावेळेस आपल्याला त्याची गरज पडते. मग मैत्रिणींनो, ही गोधडी अत्यंत आवश्यक आहे, रोज आपल्याला रात्री झोपताना लागतेच. तर तुम्ही सुद्धा साड्या वाया न घालवता अशा पद्धतीची गोधडी नक्की शिवा. तर बघू शकता आता मी किती आतमध्ये टाके घातलेले आहेत. तुम्ही उभे टाके सुद्धा उभ्या सुद्धा लाईनी 5-6 घ्या, आडव्या सुद्धा लाईनी 5-6 घ्या, कडेने गोट घाला. हाताने घातल्याशिवाय मशीनवर डायरेक्ट घेऊ नका. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे, काय केल्यावर काय होतंय, काय नाही केल्यावर काय होतंय हे सगळं सांगितलेलं आहे. तर तुमच्याही घरात साड्या असतील तर फेकून न देता, टाकून न देता अशा पद्धतीची गोधडी तुम्ही नक्की तयार करा. कसं होतं मैत्रिणींनो, साड्या ही अशी गोष्ट आहे की ती खराबच होत नाही आणि फाटतही नाही, त्यावेळेस आपल्याला टाकूनही देऊ वाटत नाही. आता काय करायचं आहे, चॉक आणि पट्टीने आपल्याला एकसारख्या अशा रेषा आखून घ्यायच्या, जेणेकरून आपलं दुपटं, आपली वाकं जी आहे ती व्यवस्थित लाईनशीर टिपा आपल्याला मारता याव्यात, वाकड्या तिकड्या टिपा येऊ नये. कारण कसं, आपण ज्यावेळेस शिवायला बसतो त्यावेळेस टिप मारताना आपल्याला कळत नाही की वाकडी आली की सरळ आली, त्यासाठी थोडासा वेळ लागू द्या, थोडासा त्रास सहन करा, पण अगोदर चॉकच्या सहाय्याने, पट्टीच्या सहाय्याने अशा तुम्ही रेषा ओढून घ्या, की जेणेकरून आपल्याला त्या रेषेवरच टिप मारता येते आणि त्यामुळे आपलं दुपटं एकसारखं सुंदर, व्यवस्थित आणि फिनिशिंग सहित आणि व्यवस्थित टिपा मारता येईल. यासाठी तुम्ही थोडासा त्रास सहन करा. एवढा त्रास सहन केला ना, कायमस्वरूपी तुमचं दुपटं छान होईल. तुमच्या घरात पाहुणे वगैरे आले तर ते सुद्धा विचारतील की गोधडी तुम्ही कुठून शिवली, आणि त्यांना सुद्धा अंथरून टाकून देताना खूप सुंदर वाटते. ही उबदार गोधडी आहे, तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील साड्या टाकून न देता अशी उबदार गोधडी नक्की शिवा.
आता मैत्रिणी, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमच्या घरात मशीन नाही, तर मशीन नसली तरी तुम्ही काळजी करू नका. पूर्वी बघा मशीन तर होती का, पण हातानेच सगळ्या बायका टाक्या घालत होत्या. तुम्हाला जर वेळ नसेल तर रोज तुम्ही 2-3 जरी ओळी टाक्या घातल्या तरी तुमची गोधडी 8 दिवसात पूर्ण होऊ शकते. आणि मशीनवर सुद्धा तुम्हाला जर शिवायचं असेल आणि मशीनवर शिवायला जरी वेळ नसेल तर तुमचे कामं बघत बघत एखाद दुसरा तास जरी तुम्हाला मिळाला, तुम्ही रोज 4 ओळी टिपा जरी टाकल्या तर तुमची गोधडी 4 दिवसात होऊ शकते. किंवा शनिवार रविवार तर तुम्हाला सुट्टी असेल तर त्या दिवशी सुद्धा तुमची गोधडी रोज 5-6 टिपा मारल्या तरी होऊ शकते. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित घडी घालून घ्यायचं आहे आणि मग मशीनवर आपल्याला शिवायला घ्यायचं आहे. गडबड गोंधळ करू नका. हाताच्या साह्याने पूर्णपणे असं एकसारखं आपल्याला करायचं आहे की जेणेकरून गुढी पडू नये, घोंगता पडू नये, जेणेकरून आपली गोधडी टाईट, व्यवस्थित आणि सतरंजी सरकी व्हावी. यासाठी सर्व काही भाग आहे तो आपल्याला त्या गोटमध्ये घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हाताने सतत तुम्ही प्लेन करत राहावा की जेणेकरून एकही चुनी पडू नये. मी स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे, तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची गोधडी नक्की शिवा. व्यवस्थित अशा टिपा एकसारख्या मारा. ज्या आपण चॉकने आणि पट्टीने ओढून घेतलेला आहे त्या चॉकच्या वरतीच आपल्याला टिपा टाकायच्या आहेत की जेणेकरून टिप वाकडी तिकडी पडू नये आणि व्यवस्थित दिसावी आणि आपण शिवल्यानंतर गोधडी एकदम सुंदर, छान आणि नवीन वाटावी. आणि शक्यतो चांगली साडी तुम्ही वरती घाला की जेणेकरून जास्त खराब झालेली नसावी, कलरफुल असावी आणि जास्त तुम्ही वापरलेली नसावी. अशा पद्धतीची साडी वर खाली घाला की जेणेकरून तुमची गोधडी जवळजवळ 5 ते 6 वर्ष टिकून राहते. तर तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते, ही खूप उबदार गोधडी आहे आणि हिवाळ्यात ह्याची खूप गरज पडते, पावसाळ्यात पडते, उन्हाळ्यात सुद्धा आपला फरशी जर गार असेल, संधिवाताचा त्यांना त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही गोधडी अंथरूण जरी झोपलं तरी खूप छान असं उबदार वाटते. तर तुम्ही सुद्धा नक्की मैत्रिणींनो अशा पद्धतीची गोधडी शिवा. तर बऱ्याच ताई आता ड्रेस वगैरे घालतात, त्यामुळे कसं होतं, घरात गाऊन घालतात, बाहेर ड्रेस घालतात, पण म्हणून शक्यतो साड्या कपाटात तशाच राहतात. मग आपल्या आईच्या असतात, आपल्या सासूबाईंच्या असतात, आपल्या बहिणीच्या असतात, आपल्या स्वतःच्या पण असतात. अशा करत करत कधी 50-100 साड्या आपल्या घरामध्ये होतात हेही आपल्याला कळत नाही. आणि आपण बऱ्याच जणांना देतो, म्हणजे आपल्या ज्या ओळखीच्या ताई आहेत त्यांना देतो किंवा कोण जर गरीब असेल तर त्यांना देतो. पण आपण देऊन तरी किती देणार? आपल्याला पण कधी तर वाटतं खूप छान साड्या आहेत, आपण ह्याचा काहीतरी वापर करावा. तर अशा पद्धतीने तुम्ही गोधडी नक्की शिवू शकता. बघू शकता आता मशीनवर सुद्धा घालताना गडबड करू नका, व्यवस्थित असं शिवा. आणि जो आपण हाताने घातलेला धागा आहे तोही लगेच काढू नका. तुम्ही एक साधारणतः 10-12 तुमची ओळे शिवणाची झाली की मग हळूहळू स्टेप बाय स्टेप काढा. लगेच काढलं तर घोंगता पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे लगेच हातावर घातलेला दोरा जो आहे तो काढण्याची गडबड तुम्ही अजिबात करू नका मैत्रिणींनो. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे. तर आता पूर्ण गोधडी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. आपल्याला कडेनं सुद्धा मी टीप घालून घेतलेली आहेत. बघू शकता मी पट्टीच्या साह्याने, चॉकच्या साह्याने आखून घेतल्यामुळे आपल्या गोधडीच्या ज्या टिपा आहेत ते किती एकसारख्या, सुंदर आणि छान आलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची गोधडी घरामध्ये नक्की शिवा. बघा किती सुंदर आणि छान दिसत आहे. शक्यतो कमी जास्त वापरलेली साडी नसावी. वर जराशी छान साडी घाला, कलरफुल घाला की जेणेकरून दिसताना सुद्धा छान वाटावी आणि आपल्याला वापरता सुद्धा येते. उबदार ही गोधडी आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीची गोधडी मैत्रिणींनो शिवून बघा. खूप सोपं आहे आणि मला जमते म्हटल्यावर तुम्हाला सुद्धा नक्की जमणार. हाताने अगोदर घालायचं आहे, हाताने टाके घालायचे आहेत आणि नंतर आपल्याला हळूहळू मशीनने टाके घालून घ्यायचे आहेत. मशीनची टीप थोडीशी मोठी ठेवा, 3 किंवा 4 वर तुम्ही ठेवू शकता. आणि एकसारखं आखल्यामुळे आपल्याला कसं ज्यावेळेस आपण मशीनवर बसतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे जमतंय पण की बाबा आपण जे आखलं त्या ठिकाणीच आपल्याला मारायचं आहे, आपल्याला सुचतं. त्यामुळे शक्यतो टिपा ही एक चॉकच्या साह्याने तुम्ही अगोदर आखून घ्या.
तर बघू शकता मैत्रिणींनो, आता मी इथे झूम केलेलं नाही, कारण जर झूम केलं ना तर तुम्हाला सर्व काही दिसणार नाही. त्यासाठी मी थोडंसं लांबून दाखवत आहे. तर अशा पद्धतीने सर्व काही आपल्याला जो कडेचा भाग आहे काटांचा तोही पूर्णपणे शिवून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे टिपा एकसारख्या मारायच्या आहे, जेणेकरून बॉक्स आपले कमी जास्त दिसले नाही पाहिजे. व्यवस्थित चौकोन आपल्याला दिसला पाहिजे याची काळजी तुम्ही घ्या आणि खूप सुंदर आणि फिनिशिंग सहित तुम्ही हे गोधडी शिवा. मी शिवलेली आहे. किती सुंदर आणि छान ही गोधडी दिसत आहे. तर तुम्ही सुद्धा आता पावसाळ्याचे दिवस तर आहेच, पावसाळ्यानंतर 4 महिने थंडीचे तर असतातच. तर ही उबदार गोधडी जर तुम्ही घेतली तर तुम्हाला लगेचच झोप येऊ शकते. त्याच्यामुळे ह्या साड्या टाकून न देता त्याचा असा तुम्ही वापर नक्की करा. तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.